In last lecture, we discussed about the 2D. In this lecture, we start 3D drawings. आता स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सर्वात फर्स्ट ड्रॉइंग स्टार्ट करताना आपण युनिट सेट करतोय, तर त्यामध्ये प्रिसिजन जे आहे ते 3 पॉइंट पर्यंत द्यायचे आणि जे युनिट आहे ते फर्स्ट आपण सेट करून घेणार मीटर अँड देन ओके. नेक्स्ट ग्रिड तुम्ही ऑफ किंवा ऑन ठेवू शकता कन्व्हिनियंट टू यू. अँड देन डायनामिक इनपुट ऑन ठेवणार. ज्या कमांड आपण 2D साठी ऑन ठेवतो त्या सेम कमांड आपल्याला 3D साठी पण ऑन ठेवायचं आहे. नेक्स्ट येणार ऑर्थो मोड ऑन ठेवणार. देन ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑन. नेक्स्ट येणार ऑब्जेक्ट स्नॅप, ते पण सुद्धा आपण ऑन ठेवणार. नेक्स्ट तुम्ही इथे सेटिंग मध्ये बघू शकता की सेटिंग सारखं तुम्हाला सिम्बॉल दिसतंय वर्क स्पेस स्विचिंग. राईट साइडला बॉटमला तुम्हाला एक सिम्बॉल दिसतोय वर्क स्पेस स्विचिंग नावाचा. त्यावर जर आपण क्लिक केलं तर फर्स्ट तुम्ही बघू शकता की ड्राफ्टिंग अँड ॲनिमेशन नावाची लेयर जे असते टिक केलेली आहे. जेव्हा आपल्याला 2D मध्ये ड्रॉ करायचं असतं तेव्हा आपण ड्राफ्टिंग अँड ॲनिमेशन मध्ये आपण ड्रॉ करत असतो. दिसतंय का सर्वांना राईट साइडला बॉटमला? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट आता आपल्याला 3D स्टार्ट करायचं आहे, तर तुम्ही जेव्हा आपल्याला बेसिक स्टार्ट करायचं असतं तर तेव्हा 3D बेसिक मध्ये पण तुम्ही जाऊन स्टार्ट करू शकता किंवा डायरेक्टली 3D मॉडेलिंग मध्ये सुद्धा प्लॅन काढण्यासाठी तुम्ही डायरेक्टली 3D मॉडेलिंग सुद्धा इथे करू शकता. फर्स्ट इथे 3D मॉडेलिंग स्टार्ट करण्याआधी ड्राफ्टिंग अँड ॲनिमेशन म्हणजे 2D च्याच वर्क स्पेस मध्ये आपण 3D कसं स्टार्ट करायचं ते बघणार. तर इथे तुम्ही बघू शकता की जे आपले 2D मध्ये ज्या कमांड ज्या मेनू बार्स होते फाइल्स, नेक्स्ट होतं एडिट. तुमच्यापैकी जॉईन केलंय का कोणी? नाही लेफ्ट करा. तर व्ह्यू मध्ये तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला ऑर्बिट मध्ये 3 प्रकारचे टाइप दिसतात, कन्सेप्च्युअल ऑर्बिट, फ्री ऑर्बिट अँड कंटिन्युअस ऑर्बिट. तर हे 3D मध्ये रोटेट करण्यासाठी ऑर्बिटचा आपण यूज करतोय. नेक्स्ट येतं कॅमेरा. जेव्हा आपण इथे 3D मध्ये प्लॅन ड्रॉ करतोय तर तेव्हा तुम्ही ते कॅमेरा सुद्धा फिक्स करू शकता. नेक्स्ट येतं व्ह्यू पोर्ट. व्ह्यू पोर्ट मध्ये तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला 4 प्रकारचे व्ह्यू पोर्ट तुम्हाला दिसतंय. फर्स्ट 1 व्ह्यू पोर्ट, सेकंड इज 2 व्ह्यू पोर्ट, थर्ड व्ह्यू पोर्ट अँड फोर्थ व्ह्यू पोर्ट. तर यावर जर मी फर्स्ट व्ह्यू पोर्ट वर क्लिक केले तर तुम्ही इथे बघू शकता की आपली स्क्रीन हे एकाच व्ह्यू पोर्ट मध्ये आपल्याला इथे विजिबल आहे. जर व्ह्यू पोर्ट मध्ये जाऊन तुम्ही इथे 2 व्ह्यू पोर्ट केले तर जसं तुम्ही इथे 2 व्ह्यू पोर्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट मेसेज स्क्रीनवर शो होत आहे एंटर कॉन्फिगरेशन ऑप्शन हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल. मीन्स ही जी आपली स्क्रीन आहे टोटली ही स्क्रीन तुम्हाला हॉरिझॉन्टली 2 पार्ट मध्ये डिवाइड करायची आहे की व्हर्टिकली 2 पार्ट मध्ये डिवाइड करायची आहे. तर मी इथे व्हर्टिकली करते.
तर इथे तुम्ही बघू शकता की आपली जी स्क्रीन आहे ही 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे. तर इथे मी राईट साइड मध्ये जर मला काही वर्क करायचं असेल तर इथे राईट साइड व्ह्यू पोर्ट मध्ये मी क्लिक करणार. जर मला लेफ्ट साइड व्ह्यू पोर्ट मध्ये जर काही काम करायचं असेल तर मी लेफ्ट व्ह्यू पोर्टला क्लिक करणार. तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की ब्ल्यू कलरची मार्जिन इथे या रेक्टँगलला आलेली तुम्हाला दिसते. ओके. सपोज मी इथे 2 व्ह्यू पोर्ट मध्ये याला डिवाइड केलेलं आहे. जर तुम्हाला या 2 व्ह्यू पोर्ट पैकी एकच सिंगल व्ह्यू पोर्ट बघायचा असेल तर इथे बघा तुम्हाला प्लस सिम्बॉल दिसतोय. तर या प्लस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स येतात. या ऑप्शन्स पैकी तुम्ही मॅक्सिमाइज व्ह्यू पोर्ट इथे करू शकता. ओके. इथे मॅक्सिमाइज व्ह्यू पोर्ट केल्यानंतर अगेन आपण थर्ड व्ह्यू पोर्ट बघणार. थर्ड व्ह्यू पोर्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एंटर कॉन्फिगरेशन ऑप्शन म्हणून येत आहे. तर यामध्ये हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, अबव, बिलो, लेफ्ट, राईट मीन्स तुम्हाला हा व्ह्यू पोर्ट किती याच्यामध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे ते तुम्ही इथे करू शकता. मी इथे सुद्धा व्हर्टिकलच घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली जी स्क्रीन आहे ही 3 व्ह्यू पोर्ट मध्ये डिवाइड झालेली तुम्हाला दिसेल. ओके. ज्या व्ह्यू पोर्ट मध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या व्ह्यू पोर्ट मध्ये तुम्ही क्लिक करून तिथे ड्रॉइंग काढू शकता. मी इथे या व्ह्यू पोर्ट मध्ये तुम्हाला ड्रॉइंग काढून दिसते. इथे बघू शकता मी लेफ्ट साइडच्या व्ह्यू पोर्ट मध्ये एक ही ड्रॉइंग ड्रॉ केलेली आहे. तीच सेम ड्रॉइंग तुम्हाला तिन्ही व्ह्यू पोर्ट मध्ये इथे विजिबल होत आहे. ओके. तर यामध्ये मी आणखी एक व्ह्यू पोर्ट येतोय. व्ह्यू मध्ये जाऊन पुन्हा व्ह्यू पोर्ट मध्ये 4 व्ह्यू पोर्ट. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली ही जी स्क्रीन आहे ही 4 व्ह्यू पोर्ट मध्ये इथे डिवाइड झालेली दिसते. तर यामध्ये तुम्ही वरच्या साईडला इथे बघू शकता इथे प्लस साइन तुम्हाला दिसतंय. इथनं तुम्ही व्ह्यू पोर्ट कंट्रोल सुद्धा करू शकता. मीन्स इथे ऑप्शन जे येते तुम्हाला मॅक्सिमाइज व्ह्यू पोर्ट. हा जो व्ह्यू पोर्ट आहे हा जर तुम्हाला टोटली पूर्ण स्क्रीनवर बघायचा असेल तर इथे प्लस साइनला मॅक्सिमाइज व्ह्यू पोर्ट करून सुद्धा टोटली तुम्ही इथे पूर्ण बघू शकता. आणि जेव्हा इथे मॅक्सिमाइज व्ह्यू पोर्ट केलेलं तुम्ही येतं तर नेक्स्ट इथे मायनस साइन येतं. याला रिस्टोर्ड व्ह्यू पोर्ट करून सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी आधी होते तिथे जाऊ शकता. तर जेव्हा आपण 2D मध्ये ड्रॉइंग स्टार्ट करतोय काढायला त्यामध्ये प्लस साइन प्लस इथे टॉप असतो व्ह्यू कंट्रोल अँड देन स्टाईल कंट्रोल जो असतो 2D वायर फ्रेम हे आपलं 2D मध्ये इथे ड्रॉइंग शो होत आहे. नेक्स्ट इथे करताना आपण इथे साऊथ वेस्ट आयसोमेट्रिक व्ह्यू इथे करणार. जे आपण ड्रॉइंग या व्ह्यू पोर्ट मध्ये इथे काढणार ती ड्रॉइंग तुम्हाला इथे आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये तुम्हाला इथे दिसणार. आणि इथे काय ठेवलेलं आहे मी 2D कन्सेप्च्युअल. तर इथे मी कन्सेप्च्युअल न करता खाली दिलेल्या कोणत्याही ऑप्शनवर तुम्ही इथे क्लिक करू शकता. तर ते ऑप्शन कोणतं कशामध्ये दिसते हे मी पुन्हा सांगते. तर इथे फर्स्ट तुम्ही 2D वायर फ्रेम न ठेवता यातलं कोणतंही ऑप्शन तुम्ही इथे ठेवू शकता. मी इथे शेडेड विथ ग्रे करते. नेक्स्ट मध्ये आपण इथे टॉप न ठेवता इथे फ्रंट व्ह्यू आपण इथे बघणार.
आणि यामध्ये आपण राईट व्ह्यू बघणार. तुम्ही फर्स्ट इयरला एक सब्जेक्ट शिकलेला असेल ग्राफिक्स मध्ये, तर त्यामध्ये तुम्ही टॉप व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू, टॉप फ्रंट व्ह्यू अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यू तुम्ही त्यामध्ये ड्रॉ केलेले असेल. तर सेम त्याच प्रकारे हे सुद्धा आहे की जे तुम्ही ड्रॉइंग इथे ड्रॉ करणार ती ड्रॉइंग तुम्हाला इथे आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये दिसणार आणि तीच ड्रॉइंग तुम्हाला इथे त्या ड्रॉइंगचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला इथे दिसणार आणि या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला त्या ड्रॉइंगचा राईट व्ह्यू तुम्हाला इथे शो होणार. इथपर्यंत काही कोणाला डाऊट आहे का? जर असेल तर विचारून घ्या. एनी डाऊट? समजलं इथपर्यंत? मॅडम आता ही साईड तुम्ही घेतलीत ना व्ह्यूपोर्ट, ते घालवायचं असेल तर आपल्याला हे जर तुम्हाला घालवायचं असेल तर आता सपोज इथे बघा, इथे काय आहे आपल्याला मॅक्झिमाइज व्ह्यूपोर्ट, डायरेक्ट मॅक्झिमाइज व्ह्यूपोर्ट. हा पण ते राहणारच ना मॅक्झिमाइज तेवढं देणार. आता ही जी आता इथे सपोज मी इथे मॅक्झिमाइज व्ह्यूपोर्ट केलाय, म्हणजे डायरेक्ट बाहेर पडायचं. ओके, डायरेक्ट क्रॉस करून टाकायचं. ते तर ड्रॉइंग ऑलरेडी सेव्ह करून घेतो ना आपण. इथे जर मी एक क्रॉस केलाय, सेव्ह विचारते नाही करायचं मला. ओके, झालं, क्लिअर. ओके, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नसतो त्यामध्ये. नेक्स्ट व्ह्यूपोर्ट मध्ये आपण फोर व्ह्यूपोर्ट मध्ये आपली इथे स्क्रीन डिवाइड केलेली आहे आणि इथे आपण इथे 2D ऍज इट इज ठेवलेलं आणि इथे आपण करणार आयसोमेट्रिक व्ह्यू. 2D वायरफ्रेमचं इथे आपण करणार हिडन रिअलिस्टिक, काही पण तुम्ही मी शेडेड विथ एज करते आणि यामध्ये फ्रंट व्ह्यू इथे बघणार आणि इथे साइड व्ह्यू, राईट व्ह्यू काही पण तुम्ही इथे घेऊ शकता. आपण जर या एका व्ह्यूपोर्ट मध्ये कोणती पण ड्रॉइंग काढले, सपोज मी इथे एक ड्रॉइंग काढते आहे, इथे बघू शकता की मी ह्या व्ह्यूपोर्ट मध्ये ती ड्रॉइंग काढलेली आहे. ती ड्रॉइंग तुम्हाला सर्व व्ह्यूपोर्ट मध्ये इथे शो होईल. इथे बघू शकता की इथे तुम्हाला ड्रॉइंग ती शो होत नाहीये. सो त्यासाठी आपण झेड एंटर, ए एंटर करणार. तर इथे तुम्ही बघू शकता, हा झूम ऑल साठी आपण झेड एंटर, ए एंटर करतोय की त्यामुळे आपल्याला टोटली जर आपली ड्रॉइंग दिसत नसेल तर ती आपल्या स्क्रीनवरती विजिबल होते. नेक्स्ट या ड्रॉइंग इथे जे आपण फर्स्ट व्ह्यूपोर्ट मध्ये जी ड्रॉइंग काढली त्या ड्रॉइंगचा आयसोमेट्रिक व्ह्यू आपल्याला या सेकंड व्ह्यूपोर्ट मध्ये दिसतोय आणि त्याच ड्रॉइंगचा फ्रंट व्ह्यू आपल्याला ह्या थर्ड ड्रॉइंग मध्ये आपल्याला विजिबल होतोय. ओके, आणि फोर्थ ड्रॉइंग मध्ये टॉप व्ह्यू आपण इथे राईट व्ह्यू घेतलेला आहे. सो इथे आपल्याला राईट व्ह्यू इथे शो होणार. आपला जो तुम्ही जो टॉप व्ह्यू म्हणताय, हा टॉप व्ह्यू आपल्याला फर्स्ट व्ह्यूपोर्ट मध्येच आपल्याला शो होणार. टॉप व्ह्यू, सिमेट्री, फ्रंट आणि राईट. यस, इथे फोर्थ व्ह्यू पोर्ट मध्ये तुम्ही बघू शकता की आपला जो ड्रॉइंगचा जो राईट व्ह्यू आहे तो इथे शो होत नाही. सो त्यासाठी पुन्हा आपण झेड एंटर, ए एंटर करणार. इथे बघू शकता तुम्ही राईट व्ह्यू आपल्या ड्रॉइंगचा आपल्याला इथे विजिबल होत आहे. मीन्स
फर्स्ट व्ह्यू पोर्ट मध्ये आपण जे सुद्धा इथे ड्रॉइंग स्टार्ट करणार ड्रॉ करायला, ते ड्रॉइंग आपल्याला सर्व व्ह्यू पोर्ट मध्ये इथे विजिबल होतं. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. नेक्स्ट आपण 3D मधले बेसिक कमांड बघूयात. यामध्ये तुम्ही वर्कस्पेस स्विचिंग मध्ये आपण जाणार. आतापर्यंत आपण ड्राफ्टिंग अँड ॲनिमेशन मध्ये 2D वर्क केलेलं आहे. नेक्स्ट येतं आपलं 3D मॉडेलिंग मध्ये आपण इथे स्विच करणार. तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या ज्या स्क्रीनवरच्या होम स्क्रीनवरच्या ज्या काही कमांड होत्या ह्या सर्व टोटली चेंज झालेलं तुम्हाला इथे दिसतंय. विजिबल आहे सर्वांना? स्नेहल? Yes, ma'am. ओके. तर होम स्क्रीनवर तुम्हाला फर्स्ट इथे बॉक्स ऑब्जेक्ट दिसतोय. लेफ्ट साइडला टॉपला इथे तुम्हाला बॉक्स नावाचा ऑब्जेक्ट दिसतोय. तर यामध्ये या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या टाइपचे इथे 3D ऑब्जेक्ट दिसतंय. बॉक्स, सिलेंडर, कोन, स्फिअर. ओके. तर फर्स्ट आपण बॉक्स काढणार. बॉक्स ऑब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय विचारतं इथे? स्पेसिफाय द फर्स्ट कॉर्नर. फर्स्ट कॉर्नर आपण इथे स्पेसिफाय केला. नेक्स्ट काय विचारते आपल्याला? स्पेसिफाय द अदर कॉर्नर. अदर कॉर्नर स्पेसिफाय केलाय. नेक्स्ट विचारते स्पेसिफाय द हाईट. आता आपण जे हे ड्रॉ केलेलं आहे हे कशामध्ये ड्रॉ केलेलं आहे? इथे 2D वायर फ्रेम मध्ये. आणि इथे आपण टॉप व्ह्यू ला इथे ड्रॉ केलेला आहे. सो आपण जरी हे 3D चा ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला असला तरी तो आपल्याला 2D सारखाच शो होणार. ज्यावेळेस आपण इथे 2D वायर फ्रेम कन्सेप्च्युअल करणार आणि इथे टॉप व्ह्यू हा आयसोमेट्रिक व्ह्यू करणार, तर तुम्ही इथे बघू शकता की आपला 3D ऑब्जेक्ट इथे शो होत आहे. तर यामध्ये कसं ड्रॉ करायचं ते सांगते. बॉक्स कमांड घेणार. स्पेसिफाय द फर्स्ट कॉर्नर. देन दे आर आस्किंग फॉर स्पेसिफाय द अदर कॉर्नर. अदर कॉर्नर वर क्लिक केले. नेक्स्ट ते विचारतंय हाईट. तुम्ही हाईट ही किती पण इथे देऊ शकता. सपोज मी इथे दिले 6 अँड देन एंटर. इथे 6 हाईटचं इथे ड्रॉ झालेलं आहे. अगेन सांगते. फर्स्ट कॉर्नर, नेक्स्ट अँड हाईट. ओके. नेक्स्ट येणार यामध्ये सिलेंडर. सिलेंडर मध्ये सुद्धा काय विचारतात ते? स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. यामध्ये आपल्याला सेंटर पॉइंट आधी द्यायचा असतो. नेक्स्ट काय विचारते? स्पेसिफाय द बेस रेडियस. तुम्हाला जेवढी काही रेडियस इथे द्यायची असेल तेवढी रेडियस तुम्ही एंटर करू शकता. इथे मी रेडियस 6 दिलेली आहे. नेक्स्ट ते विचारते स्पेसिफाय द हाईट. हाईट विचारते तर तुम्ही कन्व्हिनियंट टू यू तुम्ही इथे हाईट सुद्धा देऊ शकता. इथे हाईट मी 9 दिलेली आहे. अशा प्रकारचा आपला सिलेंडर ड्रॉ झालेले आहे. पुन्हा सांगते. सिलेंडर ड्रॉ करताना आपल्याला फर्स्ट काय स्पेसिफाय करायचं यामध्ये? सेंटर पॉइंट. ओके. सेंटर पॉइंट स्पेसिफाय केल्यानंतर नेक्स्ट विचारते स्पेसिफाय द रेडियस. नेक्स्ट विचारते ते आपल्याला रेडियस. तर यामध्ये आपण रेडियस स्पेसिफाय करणार.
आणि नेक्स्ट काय विचारते, स्पेसिफाय द हाईट. जेवढी काय आपल्याला हाईट इथे द्यायची आहे तेवढी आपण इथे हाईट स्पेसिफाय करणार. ओके, नेक्स्ट येतोय कोन. कोन मध्ये ड्रॉ करताना फर्स्ट काय विचारते आपल्याला, स्पेसिफाय द सेंटर पॉइंट ऑफ द बेस. सेंटर पॉइंट तुम्हाला इथे फर्स्ट स्पेसिफाय करायचं आहे. इथे सेंटर स्पेसिफाय केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला रेडियस स्पेसिफाय करायची आहे. इथे रेडियस स्पेसिफाय केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला हाईट इथे स्पेसिफाय करायची आहे. तर तुम्ही इथे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी हाईट सुद्धा इथे कोन साठी देऊ शकता. कोनला पुन्हा सांगते, सिलेंडर आणि कोन साठी आपल्याला फर्स्ट सेंटर पॉइंट स्पेसिफाय करायचा असतोय आणि नेक्स्ट आपल्याला स्पेसिफाय करायचं आहे ते म्हणजे रेडियस. ओके, रेडियस स्पेसिफाय केलाय, त्यानंतर तुम्हाला इथे हाईट स्पेसिफाय करायचं असते. काय डाऊट इथपर्यंत? नेक्स्ट येतं आपल्याला स्फिअर. स्फिअर साठी काय म्हणते इथे, स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. सेंटर पॉइंट आपण स्पेसिफाय केलाय. नेक्स्ट विचारतंय रेडियस. इथे नेक्स्ट रेडियस स्पेसिफाय केलं की आपल्या इथे स्फिअर ड्रॉ झालेला दिसतोय. अगेन सांगतोय, सेंटर पॉइंट घेणार. नेक्स्ट काय विचारतंय, रेडियस. इथे रेडियस स्पेसिफाय केली की आपल्या इथे स्फिअर ड्रॉ झालेला दिसतोय. सेकंड इयर. ओके, नेक्स्ट येतं पिरॅमिड. यामध्ये काय विचारतात, फर्स्ट स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. पिरॅमिड मध्ये फर्स्ट तुम्हाला विचारतात स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. इथे फर्स्ट सेंटर पॉइंट आपण स्पेसिफाय केलाय. नेक्स्ट काय विचारतंय, रेडियस. इथे जर आपण रेडियस एवढी दिली आहे. नेक्स्ट विचारतंय हाईट. हाईट सुद्धा तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही इथे देऊ शकता. कोन सारखाच इथे आपला पिरॅमिड ड्रॉ होतोय. यामध्ये सुद्धा आपल्याला फर्स्ट सेंटर पॉइंट स्पेसिफाय करायचा आहे. नेक्स्ट त्याचे बेस रेडियस. रेडियस तुम्ही इथे देऊ शकता. आणि इथे बघा मी ते रेडियस स्पेसिफाय केली. इथे ज्या डायरेक्शनने तुम्हाला इथे हा पिरॅमिड ड्रॉ करायचा आहे, अप और डाऊन, त्या डायरेक्शनने तुम्ही डायरेक्शन दिले आणि क्लिक सुद्धा करू शकता. काही डाऊट आहे इथपर्यंत? नेक्स्ट येते वेज. वेज साठी काय विचारते, स्पेसिफाय द फर्स्ट कॉर्नर. नेक्स्ट विचारते स्पेसिफाय द अदर कॉर्नर. आणि नेक्स्ट विचारते हाईट. तुम्ही इथे बघू शकता की मी वेज ड्रॉ करताना फर्स्ट कॉर्नर स्पेसिफाय करताना या ज्या साईडचा इकडच्या साईडचा जो कॉर्नर होता इथे तुम्ही बघू शकता की ऑर्बिट नावाचा ऑब्जेक्ट इथे येतोय तुम्हाला. म्हणजे ऑब्जेक्ट जे आपण इथे ऑब्जेक्ट 3D मध्ये ड्रॉ करतोय ते रोटेट करण्यासाठी इथे ऑर्बिट नावाचं ऑप्शन तुम्हाला आहे. इकडे असं बघू शकता की ऑर्बिट घेऊन आपण याला रोटेट सुद्धा करू शकतोय. टू डी मध्ये जाऊन 2D मध्ये तिथे व्ह्यू मध्ये तुम्हाला ऑर्बिट नावाचं ऑप्शन येतंय.
क्लिअर आहे पर्यंत? तर मी हे जे वेजेस ड्रॉ केले तर यामध्ये ड्रॉ करताना फर्स्ट काय केलेलं, इथला पॉइंट फर्स्ट स्पेसिफाय केलेला आणि लास्ट पॉइंट इथला पॉइंट फर्स्ट स्पेसिफाय केलेला आणि लास्ट पॉइंट इथला स्पेसिफाय केलेला. त्यामुळे हा जो स्लोप आलेला आहे तो या डायरेक्शनने आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की जो आपला व्ह्यू पॉइंट होता, हा जो आयसोमेट्रिक व्ह्यू आहे तो इथे पुन्हा तुम्ही कंट्रोल सुद्धा इथनं करू शकता. किंवा इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला वरच्या साईडला इथे टॉप व्ह्यू तुम्हाला दिसतोय. तर हा जो रेक्टँगल तुम्हाला दिसतोय, या रेक्टँगलच्या कॉर्नरला जर तुम्ही सिलेक्ट केले तर या साईडला तुम्हाला आयसोमेट्रिक व्ह्यू सिलेक्ट होते. इथे सुद्धा तुम्ही क्लिक करून सर्व डायरेक्शननी इथे बघू शकता. इथं सुद्धा तुम्ही व्ह्यू कंट्रोल करू शकता. इथे बघा मी टॉपवर क्लिक केलं तर टॉप व्ह्यू दिसणार आणि राईट व्ह्यू केला तर राईट व्ह्यू, फ्रंट, लेफ्ट, बॅक आणि इथे बॉटम, सर्व प्रकारचे व्ह्यूज तुम्ही इथे इथनं कंट्रोल सुद्धा करू शकता. ज्या डायरेक्शननी तुम्हाला इथे बघायचं तिथे तुम्ही बघू शकता. नेक्स्ट इथे सुद्धा तुम्ही व्ह्यू कंट्रोल करू शकता की कोणत्या डायरेक्शननी तुम्हाला बघायचं आहे. आणि इथे आपण हे जे ड्रॉ केलेले आहेत तर हे कशामध्ये ड्रॉ केलेले आहे, आपण कन्सेप्च्युअल मध्ये ड्रॉ केलेले आहे. जर मी इथे हिडन मध्ये जर दाखवले तर तुम्हाला फक्त इथे कलर जो आहे तो इथे दिसणार नाही, फक्त तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला तुमचा हिडन मध्ये शो होणार. नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता रिअलिस्टिक. नेक्स्ट तुम्ही इथे रिअलिस्टिक मध्ये इथे बघू शकता की हे जे ऑब्जेक्ट आहेत आपले ऑब्जेक्टचे एजेस तुम्हाला टोटली शार्प इथे शो होत आहे रिअलिस्टिक मध्ये. नेक्स्ट येतं शेडेड. नेक्स्ट येतं शेडेड. शेडेड मध्ये नेक्स्ट येतं शेडेड विथ एज. तर इथल्या ज्या शेडेड आणि रिअलिस्टिक मध्ये तुम्ही इथे बघितलं की फक्त जे कॉर्नर्स होते आपले आणि ज्या लाईन्स होत्या एजेस होत्या त्या शार्प इथे शो होत नव्हत्या. आणि जेव्हा आपण शेडेड विथ एजेस करतोय तर तुम्हाला ज्या एजेस आहेत त्या इथे शार्प शो होत आहे. इथे रिअलिस्टिक मध्ये बघू शकता की ज्या एजेस आहेत त्या इथे तुम्हाला शो होत नाही आहे. आणि शेडेड विथ एज केलं की इथे एजेस सुद्धा तुम्हाला शो होत आहे. नेक्स्ट येतं शेड्स ऑफ ग्रे. ग्रेच्या डिफरंट शेड्स मध्ये तुम्हाला इथे तुमचं ऑब्जेक्ट विजिबल होतोय. नेक्स्ट येतं स्केची. तर जे आपण स्केच ड्रॉ करतोय त्या प्रकारचा व्ह्यू आपल्याला आपला ऑब्जेक्ट यामध्ये तुम्हाला स्केची मध्ये विजिबल होतात. नेक्स्ट येतं वायर फ्रेम. वायर फ्रेम मध्ये तुम्हाला वायर लाईक स्ट्रक्चर इथे तुम्हाला शो होत आहे. बघू शकता इथे. यामध्ये तुम्हाला सर्व टोटली ऑब्जेक्ट हा सॉलिड दिसत नाही, असं वायर जॉईन केल्यासारखं इथे तुम्हाला ऑब्जेक्ट शो होत आहे. नेक्स्ट येतो एक्सरे. एक्सरे मध्ये सुद्धा या प्रकारचा व्ह्यू पॉइंट तुम्हाला शो होतोय ऑब्जेक्ट.
जनरली आपण इथे जेव्हा आपलं पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ झालेलं असतं तेव्हा आपण इथे रिअलिस्टिक मध्ये बघतोय. जर आपला ऑब्जेक्ट इन प्रोग्रेस असेल म्हणजे आपण ड्रॉ करतोय तर त्यावेळेस तुम्ही ते शेडेड विथ एज मध्ये ड्रॉइंग स्टार्ट करायचं. ओके. आणि टोटली ड्रॉ झाल्यानंतर रिअलिस्टिक मध्ये तुम्ही इथे ऑब्जेक्ट करायचा. मी आता इथे शेडेड विथ एज ठेवते. नेक्स्ट आता आपलं ऑब्जेक्ट टोरस. टोरस ड्रॉ करताना काय विचारते? स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. इथे मी सेंटर पॉइंट स्पेसिफाय केलाय. नेक्स्ट विचारते रेडियस. प्लीज 10 एंटर. नेक्स्ट विचारते स्पेसिफाय द ट्यूब रेडियस. जे फर्स्ट रेडियस तुम्हाला विचारते ती रेडियस असतं आउटर साइडची आणि जी नेक्स्ट रेडियस विचारते ते असतं तुमची इनर साइडची. मीन्स आउटर साइडची रेडियस आपली जास्त येणार आणि इनर साइडची जी रेडियस असणार ती आउटर साइड पेक्षा कमी येणार. तर तुम्हाला इथे टोरस व्हिजिबल होतं. ओके. इथे 3D मध्ये जर सपोज मी एक रेक्टँगल ड्रॉ केलंय आणि बरी कमांड पुन्हा सांगते. ओके. तर नेक्स्ट कमांड मध्ये आपल्या इथे येतात एक्सट्रूड, लॉफ्ट. एक एक आपण कमांड त्यामध्ये बघूया. फर्स्ट इथे मी एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. अगेन इथे एक रेक्टँगल घेते. इथे मी 3 डिफरंट प्रकारचे रेक्टँगल ड्रॉ केलेले आहेत. जो वरचा रेक्टँगल आहे याला मी वरती मूव्ह केलेला आहे. वरती मूव्ह करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की डायरेक्टली मी इथे क्लिक केलंय की इथे 3 साइड तुम्हाला येते. जर रेड वर क्लिक केलंय तर या डायरेक्शनने ते मूव्ह होणार आणि वरच्या साइडला जर क्लिक केलंय तर ते वरती तुमचा ऑब्जेक्ट इथे मूव्ह होणार. ओके. आणि या ग्रीन वर जर क्लिक केलंय तर तुम्ही इथे बघू शकता की या डायरेक्शनने ते ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे. ओके. जर इथे आपण ऑर्बिट मध्ये जाऊन जर चेक केलं तर तुम्ही बघू शकता की 3 वेगवेगळ्या प्लेन मध्ये तुम्हाला दिसतंय. जो फर्स्ट दिसतोय ऑब्जेक्ट आपला हा दिसतोय ग्राउंड प्लेनला आणि इथे आपण हाईट दिल्यामुळे हे वरती दिसतंय तुम्हाला. ओके. नेक्स्ट जो आपला ऑब्जेक्ट आहे ज्या डायरेक्शनला तुम्हाला मूव्ह करायचं आहे तिथे तुम्ही इथे मूव्ह सुद्धा करून घेऊ शकता. ते लॉफ्ट कमांडचा यूज आपण करणार. एंटर.
बघितलं कशा प्रकारचे ड्रॉ होतं. डायरेक्टली काय केलंय की जो ऑब्जेक्ट आपल्याला ड्रॉ करायचा होता त्या ऑब्जेक्टला फर्स्ट प्लेन मध्ये ड्रॉ करून घेणार आणि नेक्स्ट त्याला वरच्या डायरेक्शननी मूव्ह करणार. नेक्स्ट इथे लॉफ्ट कमांड घेणार. फर्स्ट बॉटमचा ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार. नेक्स्ट मिडल अँड टॉप अँड देन एंटर. ओके, इथे तुम्ही बघू शकता की आपला इथे ऑब्जेक्ट ड्रॉ झालेला दिसतोय. अगेन सांगते ती कमांड कशी यूज करायची. इथे तुम्ही बघू शकता की ऑर्बिट कमांड आपण यूज केल्यानंतर आपला जो इथे व्ह्यू आहे हा इथे आता झालाय कस्टम व्ह्यू पोर्ट. तर यामध्ये तुम्ही पुन्हा डायरेक्टली इथे सेट सुद्धा करू शकता. काही डाऊट आहे का? ओके, काय डाऊट असेल तर विचारा. ओके, then तुम्ही बघू शकता इथे मी वेगवेगळे ऑब्जेक्ट इथे ड्रॉ केलेले आहे आणि हे रिक्वायरमेंट नुसार इथे मी मूव्ह करते. अगेन पुन्हा आपण ऑर्बिट कमांड घेऊन त्याला रोटेट करून घेऊया. दिसतंय तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्लेन मध्ये. दिसतंय इथे हॉरिझॉन्टली मूव्ह करायचं असेल तर इथे ग्रीन वर क्लिक करून तुम्ही इथे मूव्ह करू शकता. ओके, देन अगेन लॉफ्ट कमांड घेणार. बॉटम ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार. देन मिडल अँड देन थर्ड. एंटर एंटर. अशा डिफरंट प्रकारचे तुम्ही इथे शेप सुद्धा लॉफ्ट कमांडचा यूज करून ड्रॉ करू शकता. नेक्स्ट येतं रिव्हॉल्व. हे जे रिव्हॉल्व कमांड आहे हे आपली टोटली इथे बघा रिव्हॉल्व वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक मेसेज शो होत आहे. क्रिएट्स अ 3D सॉलिड और सरफेस. मीन्स आपण ही जी कमांड आहे ही कमांड यूज करून आपण टोटली जो आपला ऑब्जेक्ट आहे हा 360 डिग्री मध्ये इथे रोटेट सुद्धा करू शकतोय. ओके, इथे नेक्स्ट येतं प्रेसफुल कमांड. तर प्रेसफुल कमांड आपण घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की जो कोणता आपण ऑब्जेक्ट इथे ड्रॉ केलेला होता त्या ऑब्जेक्टला डायरेक्टली इथे आपण हाईट सुद्धा इथे देऊ शकतोय. इथे 5 एंटर केलं की तुम्ही इथे बघू शकता की 5 हाईट असलेला इथे ड्रॉ झालेला आहे. 5 खूप छोट होत आहे. अगेन एक ऑब्जेक्ट ड्रॉ करून दाखवतोय. प्रेसफुल कमांड घेतलं की इथे डायरेक्टली तुम्ही इथे हाईट देऊ शकता. अगेन इथे
फक्त जे प्रेसफुल कमांड आहे ही जेव्हा यूज करायची, जर सपोज मी इथे हा ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला आहे, इथे जॉईन केलेले का मी, इथे जॉईन केलेलं नाही, तर जर मी इथे प्रेसफुल कमांड यूज करायला घेते तर तुम्ही इथे बघू शकता ऑब्जेक्टच आपला सिलेक्ट होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला टोटली हा जो ऑब्जेक्ट आहे आपला हा टोटली जॉईन करावा लागेल. जॉईन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही इथे हाईट याला देऊ शकता. आणि प्रेसफुल मध्येच पुन्हा जो आपण ऑब्जेक्ट ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे त्या ऑब्जेक्टला जर तुम्हाला आणखी हाईट त्याची ऍड करायची असेल, डायरेक्टली सिलेक्ट करून तुम्ही वरच्या साईडला क्लिक सुद्धा करून हाईट वाढवू शकता, किंवा जर याची हाईट कमी करायची असेल डायरेक्टली सिलेक्ट करून हाईट सुद्धा कमी करू शकता. बघू शकता की इथली सुद्धा हाईट तिथे कमी झालेली तुम्हाला दिसते. ओके, या ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा सर्व ऑब्जेक्ट मध्ये सर्व डायरेक्शनने तुम्ही प्रेसफुल कमांड यूज करून हाईट इथे सरफेस इन्क्रीज और डिक्रीज तुम्ही इथे करू शकता. फक्त प्रेसफुल मध्ये काय असतं की जो आपण ऑब्जेक्ट इथे ड्रॉ करतोय तो ऑब्जेक्ट हा टोटली क्लोज असायला पाहिजे, त्याच्या बाउंड्रीज टोटली क्लोज असायला पाहिजे. इथे बघा मी इथे ह्या ऑब्जेक्टला टोटली क्लोज केलेलं नाहीये आणि इथे मला प्रेसफुल यूज करायचं आहे, तर इथे कितीही मी क्लिक केलं तर इथे प्रेसफुल नावाची कमांड तिथे काम करणार नाही. ओके, त्यासाठी तुम्हाला जो आपला ऑब्जेक्ट आहे हा टोटली क्लोज लागतोय, तेव्हाच तुम्ही इथे प्रेसफुल नावाची कमांड यूज करू शकता. इथपर्यंत काही डाऊट आहे? आणि याला टोटली तुम्ही सिलेक्ट करून इथे जॉईन कमांड केले, जॉईन टाइप केले, एंटर, तर 3D मध्ये आपण इथे जॉईन कमांड घेतोय. ओके, 2D मध्ये कोणती कमांड घेतलेली आपण, ज्या लाईन्स आपण स्पेशली सेपरेट सेपरेट ड्रॉ केलेल्या होत्या, 2D साठी कोणती कमांड यूज केलेली होती त्यासाठी, जॉईन करण्यासाठी फिलेट ब्लॉक ब्लॉक कमांड आपण तिथे यूज केलेली होती. कोणतरी आन्सर केलंय? ऑब्जेक्ट यस, ब्लॉक कमांड आपण यूज केलेली होती. इथे तुम्ही ते विंडोज आपण ड्रॉ केलेले होते, त्याच्या लाईन सर्व सेपरेट होत्या, तर ते पूर्ण टोटली एक लाईन क्लिक केली की ऑब्जेक्ट सर्व सिलेक्ट होण्यासाठी आपण कोणती कमांड यूज केलेली, ब्लॉक. 2D मध्ये आपण ब्लॉक कमांड यूज केलेली आणि इथे 3D मध्ये जॉईन नावाचे कमांड आहे ते आपण इथे यूज करतोय. इथे बघू शकता की मी लाईन्स या सेपरेट सेपरेट ड्रॉ झालेल्या होत्या, तर याला टोटली आपण एका याच्यामध्ये कन्वर्ट केलेलं दिसतं. इथे तुम्ही बघू शकता की मी हे जे ऑब्जेक्ट आहे हा
लाईन कमांडने ड्रॉ केलेला आहे. तर इथे बघा स्क्रीनवर, यामध्ये ह्या सेपरेट आपल्या लाईन सिलेक्ट होत आहे. जर हा टोटली ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट केलंय आणि इथे जॉईन एंटर केलं तर तुम्ही इथे बघू शकता की हा टोटली ऑब्जेक्ट आपला सिलेक्ट झालेला आहे. ओके, तर यामध्ये तुम्ही फर्स्ट बघू शकता की एक्सट्रूड नावाची तुम्हाला इथे कमांड दिसते. मी पुन्हा सांगते, जर तुम्हाला काही लिहून घ्यायचं असेल तर आता स्क्रीनवर लक्ष द्या. विचारा मला पुन्हा वाटलंच तर. ओके, फर्स्ट येतं एक्सट्रूड नावाची कमांड. ही आपण प्रेसफुल सारखीच एक्सट्रूड नावाची कमांड आहे, फक्त यामध्ये थोडा फरक आहे दोन्ही कमांड मध्ये. तर हे आपण फर्स्ट लाईन कमांड घेऊन ड्रॉ केलंय, नेक्स्ट जॉईन कमांड घेऊन याला टोटली जॉईन केलंय, आणि जेव्हा एक्सट्रूड नावाची कमांड आपण घेतोय तर याला हाईट देण्यासाठी सुद्धा आपण एक्सट्रूड नावाचं कमांडचा सुद्धा आपण यूज करतो. फक्त एक्सट्रूड मध्ये प्रॉब्लेम काय, तर जस्ट टोटल ज्या लेंथ आहे ह्या टोटली जॉईन पाहिजे. तर सपोज मी इथे मी हा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, ह्या लाईन कमांडने ड्रॉ केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की सर्व सेपरेट लाईन सिलेक्ट होत आहे. जर मी इथे एक्सट्रूड यूज करण्याचा प्रयत्न केला तर इथे एक्सट्रूड हे होणार नाही, फक्त इथे एवढा जो सिंगल पार्ट आहे या सिंगल पार्टला असे हाईट जाणार. टोटली सॉलिड जो ऑब्जेक्ट आहे आपला, हा इथे सॉलिड ऑब्जेक्ट क्रिएट होणार नाही. ओके, इथे तुम्ही बघू शकता की मी इथे करते आणि एंटर केलं तर फक्त तेवढ्याच पार्टला ती हाईट जाणार. टोटली सॉलिड ऑब्जेक्ट आपला इथे नेक्स्ट तुम्ही इथे एक्सक्लूड नावाची कमांड इथे यूज करू शकता. नेक्स्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, देन प्रेस एंटर. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि तुम्ही जर एंटर प्रेस केला तर इथे एक्सक्लूड नावाची कमांड मी इथे हाईट येतोय. नेक्स्ट येतं स्वीप कमांड. नेक्स्ट येतं स्वीप कमांड आपण सपोज मी इथे
इथे मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि जर मी इथे एक सर्कल ड्रॉ केलंय, ओके. स्वीप कमांड आपण कशी ड्रॉ करायची ते सांगते की इथे आपण पॉलीलाईन घेतलंय. पॉलीलाईन साठी शॉर्टकट असतो आपला PL. आणि इथे जर आपण एक पॉलीलाईन ड्रॉ केली, मी लाईन नाही मी पॉलीलाईन म्हणतेय, जर लाईन कमांड जर तुम्ही यूज केली तर तिथे अगेन तुम्हाला जॉईन करून घ्यावं लागेल. जॉईन कमांड यूज करून डायरेक्टली तुम्ही इथे पॉलीलाईन कमांडचा यूज करून सुद्धा तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. आणि नेक्स्ट तुम्ही इथे एक सर्कल ड्रॉ केलाय, जर इथे सर्कल एक ड्रॉ केलाय आणि स्वीप कमांड यूज करण्यासाठी तुम्ही फर्स्ट आता हा सर्क्युलर शेप मला या पाथला प्रोव्हाइड करायचा आहे. सो फर्स्ट काय विचारते आपल्याला, सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं, देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर काय विचारते, स्वीप पाथ मीन्स कोणत्या पाथला आपल्याला इथे स्वीप करायचं आहे. त्या पाथला अगेन सिलेक्ट केलं की तुम्ही इथे बघू शकता की आपल्या टोटली पाथला इथे सर्क्युलर मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ओके. ज्या आपल्या घराच्या ज्या रील्स असतात टॉपला पॅरापेट वॉल मध्ये जे आपण रील्स प्रोव्हाइड करतोय ते दाखवण्यासाठी इथे स्वीप कमांडचा आपण यूज करतोय. ओके. नेक्स्ट येतं युनियन. इथे तुम्ही बघू शकता की हा टोटली एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट इथे ड्रॉ आहे आणि नेक्स्ट हा जो इथे ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतोय हा टोटली डिफरंट ऑब्जेक्ट आहे. जर मी याला इथे मूव्ह केलंय, इथे बघू शकता की हा ऑब्जेक्ट टोटली डिफरंट आहे. सिलेक्ट करतानाच तुम्हाला लक्षात येत आहे. आणि हा ऑब्जेक्ट जो आहे हा टोटली डिफरंट आहे. Yes? जर काही डाऊट असेल तर विचारून घ्या. इथे तुम्ही बघू शकता की हे जे ऑब्जेक्ट आहे टोटली हा ऑब्जेक्ट सुद्धा डिफरंट आहे आणि हा ऑब्जेक्ट सुद्धा डिफरंट आहे. तर इथे काय येतं, आपली एक सॉलिड युनियन म्हणून एक कमांड आहे. जर या कमांडला आपण घेतलंय, या ऑब्जेक्टला सिलेक्ट केलंय आणि अगेन या ऑब्जेक्टला सिलेक्ट केलंय आणि एंटर केलंय, तर तुम्ही बघू शकता टोटली ऑब्जेक्ट आपला युनियन झालेला इथे दिसेल. काही डाऊट इथपर्यंत? ओके. सपोज
सपोज मी त्या रेक्टँगल ड्रॉ केलंय. अगेन इथे सपोज सिलेंडर ड्रॉ केलंय. तुम्ही इथे बघू शकता की हा सुद्धा ऑब्जेक्ट टोटली डिफरंट आपला सिलेक्ट होत आहे. विजिबल आहे सर्वांना? स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना? येस मॅम. ओके. तर तुम्ही यामध्ये बघू शकता की हा जो सिलेंडर आहे हा टोटली ऑब्जेक्ट डिफरंट आहे आणि हा जो ऑब्जेक्ट आपण इथे ड्रॉ केलेला आहे एक रेक्टँगल तो सुद्धा ऑब्जेक्ट डिफरंट आहे. जर याला आपल्याला युनिक बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही इथे सॉलिड युनियन म्हणून एक कमांड येते. त्या कमांडवर तुम्ही जर क्लिक केलंय आणि ज्या ऑब्जेक्टला आपल्याला युनियन बनवायचं आहे त्या दोन्ही ऑब्जेक्टला जर सिलेक्ट केलंय आणि एंटर केलंय तर डबल एंटर केलं तुम्ही बघू शकता का टोटली ऑब्जेक्ट जो आहे हा आपला युनियन झालेला तुम्हाला दिसेल. ओके. ज्या प्रकारे आपण जॉईन किंवा ब्लॉक कमांडचा यूज केल्यानंतर टोटली ऑब्जेक्ट आपला सिलेक्ट होत होता त्या प्रकारेच युनियन कमांडचा यूज करून सुद्धा आपण टोटली ऑब्जेक्ट इथे सिलेक्ट करू शकतोय. नेक्स्ट येतं आपलं सबट्रॅक्ट म्हणून. त्यासाठी इथे मी सपोज एक बॉक्स ड्रॉ करते आणि इथे एक सिलेंडर ड्रॉ केलंय. इथे तुम्ही बघू शकता की हे टोटली ऑब्जेक्ट आपले दोन्ही डिफरंट आहे. ओके. जर मला या ऑब्जेक्ट मधनं हा ऑब्जेक्ट सबट्रॅक्ट करायचा असेल तर त्यासाठी इथे सॉलिड सबट्रॅक्ट म्हणून एक कमांड आहे. युनियन्सच्या खाली तुम्हाला इथे सॉलिड सबट्रॅक्ट म्हणून एक कमांड दिसतंय. यावर क्लिक केल्यानंतर एक ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय देन प्रेस एंटर आणि दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय तर तुम्ही इथनं बघू शकता की इथनं जो सिलेंडर होताय तो सिलेंडर इथनं कट झालेला तुम्हाला दिसेल. इथे बघू शकता की रेक्टँगलचा शेप तुम्ही चेंज झालेला आहे. फर्स्ट ज्या ऑब्जेक्ट मधनं जो ऑब्जेक्ट आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे फर्स्ट तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा देन प्रेस एंटर आणि ज्या ऑब्जेक्टला आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे नेक्स्ट त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि देन प्रेस एंटर. तर तो ऑब्जेक्ट आपल्याला इथे सबट्रॅक्ट झालेला तुम्हाला शो होईल. हा सांगते रिपीट. फर्स्ट आपण इथे बॉक्स एक ड्रॉ केलाय. बॉक्स किंवा दुसरे कोणतेही कमांड म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्ट मधनं तुम्ही इथे सबट्रॅक्ट करू शकता. नेक्स्ट घेते मी इथे सिलेंडर. ओके. आता इथे एवढी हाईट देते मी. तर इथे सॉलिड सबट्रॅक्ट म्हणून यूज करते. या आता इथे तुम्ही बघू शकता हा जो मागचा ऑब्जेक्ट आहे आपला रेक्टँगल बॉक्स जो होता आपला त्या ऑब्जेक्ट मधनं आपल्याला सिलेंडर सबट्रॅक्ट करायचं आहे. सो मी फर्स्ट काय करणार हा जो बॉक्स आहे या बॉक्सला सिलेक्ट करणार आधी देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केलं की ज्या ऑब्जेक्टला आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे त्या ऑब्जेक्टला इथे सिलेक्ट करणार आणि एंटर प्रेस करणार. डबल एंटर केलं की तुम्ही इथे बघू शकता की आपला ऑब्जेक्ट तो तिथनं डिलीट झालेला आहे आणि या रेक्टँगलचा शेप सुद्धा इथे चेंज झालेला तुम्हाला दिसतोय. ओके. तुम्ही
तुम्ही इथे बघू शकता की इथे आपले जे ड्रॉचा ऑब्जेक्ट होता आपला 2D मधला, तो 2D मधला ड्रॉचा ऑब्जेक्ट तुम्हाला इथे शो होत आहे. ओके. आणि ज्या काही कमांड होत्या आपल्या म्हणजे मॉडिफाय मधल्या 2D मध्ये, त्या सुद्धा कमांड इथे आपल्याला सर्व विजिबल होत्या. फक्त 3D मध्ये त्या कमांड थोड्या कोणत्या चेंज पण इथे होत आहे. ओके. इथे तुम्ही बघू शकता की ही जी कमांड आहे आपण 3D रोटेट, ती 3D रोटेट जर कमांड आपण इथनं घेतले तर इथे तुम्ही बघू शकता की तीन प्रकारचे सर्कल्स तुम्हाला इथे आलेले दिसेल, रेड, ग्रीन, ब्ल्यू. जर सपोज मी इथे ग्रीन वर क्लिक केलंय, इथे जर मी सपोज इथे आता रेड वर क्लिक केलंय, तर हा आपला ऑब्जेक्ट जो आहे, हा आपला ऑब्जेक्ट तुम्हाला रोटेट झालेला इथे दिसतोय रोटेट झालेला. मीन्स ज्या डायरेक्शननी तुम्हाला तो रोटेट करायचा असतो, आता येलो वर जर मी क्लिक केलंय तर इथे बघू शकता तुम्ही की आपला ऑब्जेक्ट तुम्हाला रोटेट होताना दिसतोय. यस. आणि तेच जर मी आता इथे ग्रीन वर क्लिक केलंय, जर रेड वर क्लिक केलंय तर तो असा रोटेट होताना दिसेल, आणि ग्रीन वर जर क्लिक केलंय तर तो असा रोटेट होताना दिसेल, आणि येलो वर केला तर तो असा रोटेट होताना दिसेल. ओके. तुम्हाला ज्या डायरेक्शनने रोटेट करायचं आहे, तुम्ही इथे 3D रोटेट कमांडचा यूज सुद्धा करू शकता. मॉडिफाय मध्ये इथे 3D रोटेट म्हणून आहे, तर ती कमांड घेतली की ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, एंटर प्रेस करायचं, आणि ज्या डायरेक्शनने तुम्हाला रोटेट करायचं आहे तिथे तुम्ही त्या ऍक्सिस वर, त्या सर्कल वर क्लिक करून इथे रोटेट सुद्धा करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे आपले हे आपण बघितलंय यामध्ये. ओके. तर कोणता ऑब्जेक्ट आपल्याला कसा दिसेल ते तुम्हाला इथे डायरेक्टली विजिबल होत आहे. इथे मी आता फर्स्ट 2D वायरफ्रेम ठेवलंय, तर इथे तुम्हाला डायरेक्टली 2D सारखे आपले सर्व शेप दिसतील. आणि इथे कन्सेप्च्युअल घेतलं तर एजेस इथे विजिबल होणार नाहीत. तुम्ही इथनं वेगवेगळे चेंज सुद्धा तुम्ही करू शकता. इथनं सुद्धा करू शकता आणि इथनं सुद्धा करू शकता. मी शेड्स ऑफ ग्रे इथे ठेवते, आणि इथनं व्ह्यू पोर्ट सुद्धा तुम्ही इथे चेंज करू शकता. ओके. तुम्हाला जो ऑब्जेक्ट इथे आपण ड्रॉ केलेला आहे, हा ऑब्जेक्ट कशा प्रकारे तुम्हाला, म्हणजे त्या व्हिज्युअल स्टाईल कशी पाहिजे तुम्हाला त्या ऑब्जेक्टची, ते तुम्ही इथनं पण डायरेक्टली सेट करू शकता, किंवा इथनं सुद्धा डायरेक्टली सेट करू शकता. व्ह्यू मध्ये जाऊन इथनं पण तुम्ही इथे सेट करू शकता. आणि इथे नेव्हिगेशन मीन्स कोणत्या डायरेक्शनने तुम्हाला इथे पाहिजे, तर इथनं सुद्धा तुम्ही डायरेक्टली चेंज करू शकता व्ह्यू कंट्रोल मधनं, किंवा इथनं सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. ज्यावर तुम्ही इथे क्लिक कराल त्या डायरेक्शनने तुम्हाला इथे चेंज झालेलं दिसेल. ओके.
जर तुमचं ऑब्जेक्ट या साईड पैकी कोणत्या साईडला नसेल आणि दुसऱ्या साईडला असेल तर इथे तुमचं जे नाव येते ते काय येतं कन्सेप्च्युअल म्हणून येतं. तर तुम्ही इथे पुन्हा आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये इथे ठेवू शकता. मी इथे साऊथ वेस्ट आयसोमेट्रिक ठेवला. इथे साऊथ ईस्ट सुद्धा तुम्ही इथे करू शकता. साऊथ ईस्टने तुम्हाला या डायरेक्शनने असा दिसेल. नेक्स्ट तुम्ही इथे नॉर्थ ईस्ट आयसोमेट्रिक सुद्धा करू शकता. नेक्स्ट येतं तुमचं नॉर्थ वेस्ट डायरेक्शनने सुद्धा तुम्ही रोटेट करून घेऊ शकता. जनरली प्रेफर करायचं की साऊथ ईस्ट डायरेक्शननेच तुम्ही इथे 3D ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा. जे आता पण शिकवलं यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? जर असेल डाऊट तर विचारून घ्या. आणि यामध्ये सुद्धा तुम्ही लेयर्स क्रिएट करू शकता. इथे सुद्धा लेयर्स क्रिएट करू शकता. 3D मध्ये सुद्धा लेयर्स क्रिएट करू शकता तुम्ही. नेक्स्ट सॉलिड मध्ये सुद्धा सेम इथे तुम्हाला कमांड दिसतील. आपण ज्या इथे होम स्क्रीनवर मॉडेलिंग मध्ये ज्या कमांड बघितल्या तर सॉलिड मध्ये तुम्हाला सर्व कमांड इथे डायरेक्टली शो होत आहे. मी सॉलिड मधल्या कमांड आपण जनरली प्लॅन ड्रॉ करायच्या वेळेस इथे यूज करतोय. ओके, तुम्ही आता प्रॅक्टिस करा 3D ऑब्जेक्टची. जर काही डाऊट असेल मला तर विचारा. सर्वांनी एक सेपरेट पीसी वर बसा इथे. ओके, ऑनलाईन असलेल्यांपैकी कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? काही डाऊट आहे का कोणाला इथपर्यंत? ओके, तुम्हाला येणाऱ्या 10 तारखेपर्यंत ड्रॉइंग सबमिट करायचे आहेत. सबमिशन ड्रॉइंग तुम्हाला 10 तारखेपर्यंत इथे सबमिट करायचे आहेत. तर सबमिशन ड्रॉइंग या प्रकारचं इथे असणार. फर्स्ट असणार डेव्हलपमेंट प्लॅन, देन एलिव्हेशन अँड देन सेक्शन, साइट प्लॅन, शेड्यूल ऑफ ओपनिंग, एरिया स्टेटमेंट. या प्रकारची ड्रॉइंग तुम्हाला 10 तारखेपर्यंत सबमिट करायची आहे. फर्निचर ड्रॉइंग अँड इलेक्ट्रिक प्लेसमेंट ड्रॉइंग सुद्धा तुम्हाला यामध्ये इन्क्लूड करायचे आहे. ओके, देन पुट अप युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स. जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. तुम्हाला 10 तारखेपर्यंत इथे ड्रॉइंग सबमिट करायची आहे. त्या पीसी वर ऑटोकॅड नाहीये, इथे बसा. ओके, तर लास्ट पीसी ला बघा तिथे 2 ला. Put up your attendance in chat box. Those put up their attendance, they can leave.
those put up their attendance, they can leave. Hello, ma'am. Yes. सबमिट करायचं आहे का? आवाज येत नाही तुमचा. काय? कॉलेजवर येऊन सबमिट करायचं आहे का ते? नाही नाही नाही, ऑनलाईन गुगल शीट शेअर केलं जाईल, त्यावर तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके मॅम. ओके.